लेकरू मेल्यावर, भाऊ मेल्यावर, आईबाप मेल्यावर पोरका होत नाही, पण माणूस जेव्हा तरुण वयामध्ये बायको साथ सोडतं ना तेव्हा पोरका होतो. बायको तरुण वयात गेल्यावर कळतं बायकोची किंमत काय असते. लक्ष्मीची कदर करायला शिकत जा. काय लागतं रे बायकाला? 2 शब्द गोड बोलायचे. आणि मी म्हणते सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिंडवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं बाईला माहित आहे मला खरं आहे तुझं, मी आहे तुझ्या पाठीशी, काळजी करू नको. बाई सगळं जग जिंकायचं सामर्थ्य ठेवते, फक्त नवरा सोबत पाहिजे. काय म्हणणं आहे ग? होय काय बाल्कनीतल्या? खरंय का खोटं आहे ग? होय काय मोडणींच्या बाया? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झाल्यावर मला येईल की अक्कल. तोपर्यंत प्रेमानं सांगा ग, माय एक्सपिरियन्स न सांगा. खरंय का खोटं? कोण चांगला पाहिजे? नवरा. आयुष्यात मी नाही म्हणत, माऊली सांगतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासर वासच आहे. थोडं परमार्थ दृष्टिकोनातून मग तुकोबा सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो मालक संसारातला असो नाही तर. आता तुकोबांनी मालक सांगितलं तो परमार्थातला आहे, संसारातला नाही महाराज. दोन्हीकडला मालक कसा पाहिजे? शहाणा पाहिजे. जयाचे ऐक धड आई तयासी परित्र पुस्सी काही जिजाऊ. काय सांगायचं दादा? तिचा तुका पांडुरंग परमात्म्याने तुका लावला पायाला, राग रखमाईला आला. रखमाई माता म्हणली देवा अख्ख्या जगाला वेड्यात काढाल माझं काय? कळतं ना मला तुमचं सामर्थ्य. खरं सांगा विठ्ठला, पण तुम्हालाही कळतं एवढं. खरं सांगा मायबाप, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का? देव आहे ना तो. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, न सांगता भक्ताचं मन ज्याला कळतं त्याला काट्याला थुका लावायची गरज आहे काय? रखमाई म्हणल्या मग का देवा असं वागताय? विठ्ठलाने सांगितलं काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? तुम्हीच सांगा माय. फक्त तुकोबाचा संसार सांभाळला ना, साधना ना, योग याग ना, तपश्चर्या. विठ्ठलाने काटा काढला. मोडणीमकर जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आपला काटा काढाय काय कमी बसले ती वय. पण जाऊ द्या. देव राखी त्याला नाही, देव तारी त्याला कोण मारी अशी गत आहे आपली. काय करायचं ते करू द्या, काय संकट वाट्याला येऊची येऊ द्या, काय पाय खेचायचे खेचू द्या, काय बंधन घालायची घालू द्या, काय आडवं यायचं येऊ द्या. त्याच्यावर विश्वास ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. त्यांना सुद्धा नतमस्तक व्हावंच लागेल एका दिवशी. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही चुकायचं ती करायचं ती. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय. जे आपल्याला भेडवतील ते बरोबर नरकात जातील. आपण घालायची गरज नाही, गेले तर आपण घालू. एवढं काय अवघड आहे आपल्याला? तरी एवढं काय अवघड आहे वे दादा? ताकद फक्त नामचिंतनात. अशक्य ते शक्य करायचे. काही करू शकतो. अवघे त्रैलोक्य आनंदाची आता फक्त एकच अट आहे, चरणी जगन्नाथा देवाची. हे तिथं गेल्याशिवाय का जायचं? जाऊ देवाची या कापा, देव देईल विसावा. देव सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. एकदा तिथं गेलं ना दादा, आम्हाला मुक्त्या साधायची गरज नाही. नीट ऐका हरिपाठ. वर्तमान भूत भविष्य कळतं तुम्हाला? वर्तमान काळ भविष्य काळ भूतकाळ. कीर्तन करत आहे, वर्तमान आहे, केलंय, भूत आहे, करायचंय, भविष्य. नीट ऐका हरिपाठ. तेने आपल्यातला नाही येतो, आपल्यातला आहे का? तेने भलता येतो. मुक्तीचारी साधायच्यात साधायच्यात साधतोय, साधियल्या भूतकाळ आहे. साधून झाल्यात. ज्यांच्या ताकद होती त्यांनी साधल्या. आम्ही संसारिक आहोत, आम्हाला जमणं शक्य. आम्हाला मोक्ष मिळवता येणार आहे का? आम्हाला सामर्थ्य मिळवता येणार आहे का? आम्ही संसारिक आहोत, मग आम्ही काय करायचं? हरिमुखे नीट ऐका अभंग. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर उभा याचा अर्थ उभा नाही, उभा याचा अर्थ सावध, तटस्थ, कायम सामर्थ्याने, कॉन्स्टंट निष्ठेने उभे राहणं. उभा याचा अर्थ संतांनी बोलावं मी झेलावं. उभा याचा अर्थ संतांनी वचन द्यावं मी जीव घाण टाकून पाळावं. उभा याचा अर्थ मी सावध आहे, मला कळतंय. उभा. मग क्षणभर जरी सावध असाल तरी काही हरकत
फक्त क्षणभर तरी सावध. तुकोबाराय सांगतात वयाच्या 22व्या वर्षी कळलं, सावध झालो हरीच्या आलो. सावध, स्टेबिलिटी, स्थिरता. आमच्याकडे फार घाई आहे. एक माणूस पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दाद्या पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही होता इथे. मग मोडणीमकर कसं होईन, वाढेल का? अर्थात नाही. आमची गत तशीच आहे. इन्स्टंट देव भेटत नसतो. आज माळ घातली, उद्या महाराजां, परवा पाकिट. अरे येडाय का काय तू? थोडी घासू दे, भेटतंय पाकिट बी भेटतंय, थोडा दम धर. लोक म्हणतात तू कुठं लई मोठी गेली. अरे कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली, आणि यातली कित्येक तरी माणसं त्या साक्षीला आहेत. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. 18-19 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. उगच देव देत नाही रे, पण ताकद एवढी आहे. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करायची ताकद हरिमुखे. लोक म्हणले काही बी बोलती का गा ऐकतो म्हणून. गाढवाचं कुठं घोडं होतं का? मोडणीमकर होतं का? नाही म्हणू नका, तुकोबाराय खोटं बोलत नाहीत. तुम्हाला बघायचं का? दाखवते ना, डोळे झाका. अरे विश्वास ठेवा, मारित नाही तुम्हाला. झाका डोळं, उघडा. जे दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. कळलं त्यालाच कळलं. अरे येड्यानो आम्ही गाढवच आहे. कुठं लय अक्कल आहे, पण फक्त मुखात त्याचं नाव आहे, चरणावर त्याच्या मस्तक आहे. आजची पिढी विचारते देवाचं नाव काय देतं. अरे माणसालाही देव करायची ताकद देवाचं नामचिंतन देतं. आज माणसं चरणावर मस्तक ठेवतात. काय कमी केलं विठ्ठलाच्या नावाने? प्रसिद्धी, प्रगती, संपत्ती, ऐश्वर्य, सामर्थ्य, सगळ्यात मोठं समाधान कोणी दिलं? हरिमुखे. आणि वेळ जोपर्यंत भजन करत जा. एकदा लाकडाची राख झाली की राख पुन्हा पेटते का? मोडणीमकर काय का माय मावल्या, देवघर आहेत का तुमच्या घरात? देवघर पूजा करता का? करीत जा. फुलं वाहता का? वाहता का ग माय? फुलं वाहता? ताज्या वाहता का शिळ वाहता? फुलं कसे वाहता? ताजी का शिळी? ताजी का शिळी ग? ताजी. शिळ आलं तर काय करता ग माय? फेकू. हा फेकून देतो. वाहात थोडा विचार करा मोडणीमकर. देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता, आणि काकड्याला आणि भजनाला सगळे गावातले म्हातारे बसवतात. कसा देव उठण? अरे कळत नाही तो काकडा उठा. अरे काय मोठ्याचं काम आहे बारकाच्या हाताला धरून काकड्यात बसवणं. आज नाही उद्या आवड लागल, उद्या नाही परवा लागेल. अरे हान पण बसव. विश्वासानं सांगते ही लेखी बहीण, विश्वास ठेवा माझ्यावर. ज्या दिवशी प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा करेल, हरिपाठ करेल, तोपर्यंत माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असेल. विश्वासानं सांगते, फक्त तरुण पिढीनं केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हातारी चांगली पाहिजे. इथं ह्योच मारुतीच्या मंदिरात बसून पते खेळतो. उभ्या मारुतीला राणी दाखवतो, म्हणतो पोरं वाया गेली, तू रे गुणाचा. विचार बी करीच जरा. खुशाल म्हातारी म्हणते पुरी चांगल्या नाही त्या, पुरी चांगल्या नाही त्या, पुरी चांगल्या नाही त्या. तू मिसरी लाव लाव नातवाचं मुख घेती. अगं तुझ्या मिसरीच्या वासानं मशीन दूध द्यायचं बंद केलं. इतका भगार वास आहे त्या मिसरीचा. काय सांगते लोकाला? आधी तुम्ही विचार करा. लेकरं अनुकरण करतात, कॉपी करतात. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. वेळ द्यावा लागतो लेकरांना. लय अवघड आहे. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त मोडणी मग का? बर गुरुजी ते आज नाही कळत, उद्या कळत. आज कळणार नाही, ते उद्या. आणि किती सांगा यांना, किती बी सांगा, करायचं ती आज अंतर ठेवून बसली ती, उद्या स्टेजवर यायला घाबरत नाही. आज नुसती बाल्कनी धरली, उद्या हित यायची घाई असती. फक्त हित येऊ येऊ नाही तो. अरे कीर्तनात कुठं बसला होता तू दाद्या? काय लोकांचं बरं खरंच. बरं ती
ती जनाई म्हणते ती काय खोटं नाही बघा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला